आप देख रहे हैं खुलासा टुडे न्यूज, हर कदम आपके साथ। करंज एरिया से हजारों मछुआरों का समूह मछली पकड़ने के लिए समुद्री एरिया में जाता रहता है, लेकिन अभी खराब मौसम की वजह से कुछ मछुआरों की बोटें समंदर में लापता हो गई है। समंदरी कोस्ट गार्ड के अनुसार यह सांत्वना दिया जा रहा है कि सभी बोटों को ट्रैक कर लिया गया है और जल्द से जल्द सभी मछुआरों को सकुशल वापस लाया जा रहा है। न्यूज लिखने तक यह जानकारी मिली है। पत्रकार सलीम शौकत अली, जिला ब्यूरो खुलासा टुडे न्यूज चैनल, उड़न, नवी मुंबई। अभी हम जिस जगह में खड़े हैं उड़न पे करंजा बंदर, करंजा पोर्ट करके ये जगह कहलाई जाती है। आज से 7 दिन पहले यहाँ की बहुत सी बोट, फिशिंग बोट यहाँ से जाती है। आज से 7 दिन पहले यहाँ की 7 फिशिंग बोट फिशिंग, उसमें से 5 फिशिंग बोट ट्रेसेबल हो गई है और दो फिशिंग बोट ट्रेस होना बाकी है। अभी उनको वो ट्रेस का काम उनको चालू है। एक फिशिंग बोट में 25 वर्कर इसके अंदर रहते हैं फिशिंग बोट। अब 5 बोट आने से इधर का माहौल, खुशी का माहौल हो गया है, लेकिन 2 बोट अभी ट्रेस हुई है। अभी उनको लाने की तैयारी में है। ये आप जो देख रहे हैं ये पूरा करंजा जेटी के नाम से प्रसिद्ध है। यहाँ हजारों के हिसाब से फिशिंग बोट बाहर जाती है। 8 दिन, 10 दिन, 15 दिन की उनकी फिशिंग रहती है हमेशा। हॅलो, या आजला म्हणून आमच्या गावात 7 बोटी गेल्या होत्या। त्या सुखरूप 5 बोटी भरत आल्या आणि 2 येतं आहेत त्या सलामत येत आहेत। त्या सलामत येऊ द्या अशी आमची देवाची प्रार्थना आहे आणि आम्हाला सहकार्य बालकी साहेबांनी बहुत सहकार्य केलं। किती माणसं होती त्या बोटीत? 5 बोटी. 5 बोटीत प्रत्येकीत 18 माणसं असतात। एक बोट, एका बोटीत 18 माणसं असतात। मी प्रदीप बालुनाकवा, चेअरमन करंजा मच्छीमार सोसायटी। गेल्या 26 तारखेपासून समुद्रामध्ये कमी हवामानाचा पट्टा तयार झाल्यामुळे बराच समुद्रामध्ये वादळ, वारा आणि याच्यामुळे सर्व बोटी आमच्या करंजा बंदरातल्या जवळजवळ 400 मासेमारी नौका त्या समुद्रामध्ये होत्या आणि त्यापैकी आमच्या सर्व बोटी परत आल्या। फक्त नावा पनवेल इथल्या 2 बोटी अजून संपर्क होत नाही आणि 1 बोट करंजाची, अशी एकूण आमच्या इकडच्या करंजा बंदरातल्या 3 मासेमारी नौका अजून म्हणजे बेपत्ता आहेत नाही, पण ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्या समुद्रामध्ये अजून हवेचा दाब असल्यामुळं त्या उद्या किंवा परवा येतील। 2-3 दिवसापूर्वी आमचं नेव्ही, कोस्टगार्ड आणि फिशरीज डिपार्टमेंट आणि वायर स्टेशन यांचे कम्युनिकेशन चालू आहे। बोटी सुरक्षित आहेत। जवळजवळ 30 ते 32 मासेमारी नौका या जवळजवळ 14 तासावर इथं बोलतात हिरापन्ना जी जहाज आहे तिथं आहेत अशी नेव्ही, कोस्टगार्ड यांनी माहिती दिलेली आहे आणि त्या उद्यापर्यंत सुखरूप येतील अशी आमची अपेक्षा आहे। सरकारकडे आमचं एकच मागणं आहे की आताच राज्य सरकारने आम्हाला मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आणि कृषीचा दर्जा दिल्यानंतर त्या कृषीच्या दर्जामध्ये आता मासेमारा जर बोट बुडाली तर त्याला कितपत मदत द्यावी ही त्यांनी त्याच्यामध्ये तरतूद करावी आणि आताच यावर्षी शेतकऱ्यांना जवळजवळ 32,000 कोटी हे राज्य सरकारने त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। त्या धर्तीवर आम्हाला देखील मच्छीमारांना ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, आमचे पण मासली वालत घातलेली, पाऊस पडला तर ते होते आणि आमच्या बोटी डिझेल, बर्फ हे सामान घेऊन मासेमारीसाठी जात असतात। यावर्षी जवळजवळ अशी 9 वादळं झाली आणि 9 वेळेला आमच्या बोटी परत आल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकारकडून मी आवाहन करतो, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे मच्छीमार मंत्री नितेश राणे साहेब यांना की आम्हाला भरघोस मदत करावी, जेणेकरून आमचा जो झालेला नुकसान आहे त्याची परतफेड होईल। मदत आली काल आमदार साहेब आले। तसेच आमचे काल उरणचे आमदार माननीय महेश बालदी साहेब यांनी देखील करंजा बंदराला व्हिजिट केली आणि त्यांनी काल सभा घेऊन आश्वासन दिलंय की मी सदर प्रश्न हा येत्या हिवाळी अधिवेशनात मांडेन आणि लवकरच जर मच्छीमार मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांशी मीटिंग लावण्याचं या संदर्भात भरपाई देण्यासंदर्भात चर्चा करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मी गुहागर तालुक्यातून या ठिकाणी आलो आहे। गेल्या 25 तारखेला त्या समुद्रामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामध्ये आमच्या करंजाच्या बोटी बाकी सुखरूप बोटी पोहोचल्या, परंतु 7 बोटी ज्या या वादळामध्ये भरकटल्या होत्या त्या बोटी, त्यापैकी 5 बोटी या ठिकाणी सुरक्षित आल्या। ते सगळे सुरक्षित, परंतु 2 ज्या बोटी आहेत
त्यामध्ये गावदेवी मरीन एक बोट आहे आणि इंद्राई नावाची एक बोट आहे, चंद्राई नावाची एक बोट आहे. ती आजपर्यंत या समुद्रकिनारी पोहोचलेली नाही, किनाऱ्याला आली नाही. परंतु अशी बातमी आहे की आम्ही गेले 7 दिवस याच्या पाठी आम्ही चौकशी करतोय. म्हणजे संबंधित डिपार्टमेंट, कोस्ट गार्ड असो, फिशरी डिपार्टमेंट, फक्त त्यांना आम्हाला काय सांगतं की बोटी आहेत सुरक्षित, पण ऍक्च्युली तिथं कुठल्या पोझिशनला आहेत ते आज ताकद आम्हाला कळलं नाही, लोकेशन कळत नाही. त्याच्यामुळे आम्ही संभ्रम आहोत की अशी परिस्थिती निर्माण झाली की मग ते नक्की आहेत कुठे. तर आमचं एवढंच म्हणणं असेल की सहकार्य जास्तीत जास्त कोस्ट गार्ड आणि जे संबंधित डिपार्टमेंट आहे, फिशरी डिपार्टमेंट, त्यांनी जास्तीत जास्त त्याचं ठिकाणं कुठं आहे, नेमका कुठं आहे, तो ठिकाणा लागला तर जेणेकरून आमचे जे मच्छीमार बांधव आहेत ते कुठल्या ठिकाणी सुरक्षित आहे याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. नाहीतर आम्ही आक्रमक पवित्र घेण्याच्या याच्यावर परिस्थितीमध्ये आहोत. कारण हे जर आमचे मच्छीमार बांधव जर आमचे सुरक्षित नसतील तर तुमची जी सरकारी यंत्रणा त्याचा काय फायदा. तर तसं नव्हतं, आम्हाला त्याला तात्काळ आज आमची लोक काही संबंधित डिपार्टमेंट वर्लीसारख्या ठिकाणी तिथे गेलेत, त्या डिपार्टमेंटमध्ये गेले, चौकशी चालू आहे. आज संध्याकाळी आम्हाला जर बातमी मिळाली तर आम्ही शक्यतो एल्गार करण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून आमच्या मच्छीमार बांधवांची परफेक्ट माहिती कळत नाही. या आमच्या 2 बोटी आहेत, ज्या करंजा मच्छीमार सोसायटी, ती इथल्या ज्या बोटी आहेत त्या बोटी आल्याशिवाय आम्ही इथं काय गप्प बसणार होतो. हे असे आमचे सर्व मच्छीमार बांधवांची स्थानिक एमएलएचा सपोर्ट मिळाला आहे तुम्हाला महेश बालदी साहेबांचा? हो, त्यांचा स्थानिक आमदाराचा कालच त्यांची स्टेटमेंट, आम्ही गुहागरमध्ये मी आलोय, पण कालची स्टेटमेंट त्यांची आली की तिथून त्यांचं म्हणणं की पोलीस डिपार्टमेंट किंवा फिशरी डिपार्टमेंटचं किंवा कोस्ट गार्ड डिपार्टमेंट त्यांचा संपर्क चालू आहे. परंतु ऍक्च्युली संपर्क जरी चालू होता पण नेमका पॉईंट कुठे आहे, तर ती लोक कुठे आहेत हे अजून आम्हाला कळलं आहे. त्यासाठी आम्ही गुहागरहून इथे आलो. आमची काही लोक, संघटनेची लोक त्या मुंबईमध्ये गेलेत, ती आज संदर्भात आम्हाला परफेक्ट माहिती कळली. जेणेकरून माझं सुद्धा सेंट्रल एसीपी जे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे बने साहेब यांच्याकडे सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. त्यांचीही चर्चा चालू आहे की नेमकं कुठल्या स्पॉटला आहेत ते आमचं बोलणं चालू आहे. ती माहिती आम्हाला कळेल अशी आमची अपेक्षा आहे. परंतु डिटेल आम्हाला काय माहिती मिळणार नाही. जोपर्यंत आम्हाला माहिती मिळत नाही, आमचे मच्छीमार बांधव किनाऱ्याला येत नाही, तोपर्यंत आम्ही काही गपचीप बसणार नाही, ही आमची शेवटची इच्छा असेल. आप देख रहे हैं खुलासा टुडे न्यूज, हर कदम आपके साथ.